तळेगावचं मूळ अट्रॅक्शन जर तुम्ही विचार केला, एक तर तळेगावला खूप ऐतिहासिक वारसा आहे. त्याच्यामुळे इथूनच्या ज्या मावळातल्या लोकांमध्ये जो खानदानीपणा आहे तो खूप चांगला आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे कमवणे हा टक्का इथे खूप कमी आहे. आणि कुणाकडेही काम मागायला जरी गेलं तरी तो 10 वेळा त्याचा फॉलोअप घेईल, पण आवाज फार कमी वेळा वाढला जातो, हा प्रकार आहे. तर आम्ही त्यावेळेस इंडियामध्ये पॉलिमर इन्सुलेटर इंट्रोड्यूस केले नवीन. तर ती टेक्नॉलॉजी आम्हाला इथं आणता आली. हिरो मोटर्स ग्रुप हा आम्हाला त्यावेळेस तिथे अप्रोच झाला. आम्हाला शेड बांधून पाहिजे, त्यांना शेड 45 दिवसात बांधून द्यायचं होतं. साधारण एक 25,000 स्क्वेअर फूटचं शेड होतं आणि 45,000 फूटचं शेड द्यायचं कसं. मग ते आम्ही तो चॅलेंज स्वीकारलं. माझ्याबरोबर आमचे केदार शिंदे म्हणून होते आणि मिश्राजी म्हणून वॉचमॅन होते आणि मी, आम्ही तिघंजण त्या ह्याच्यामध्ये काम करत होतो. काही कनेक्ट्समधून माहिती मिळाली की हुंडाईने जनरल मोटरबरोबर टर्मशीट साईन करायचं फायनल केलं आहे, सही झाली नव्हती. मग आम्ही जाऊन तिथे गावातल्या काही लोकांना, महिलांना आम्ही गोळा केलं आणि जनरल मोटरच्या गेटवरती जाऊन फटाके वाजवले. ते फटाके वाजवले आणि त्याचे फोटो काढून आम्ही सगळे सोशल मीडियावरती टाकले. फटाके का वाजवले तुम्ही? कधी इंडस्ट्रीला एक हे होतं की इंडस्ट्री येते, हे जर तुम्ही वेलकम केलं, इंडस्ट्री ती नोटीस करते. एक फक्त मला सांगा की भारतीय कंपन्यांबरोबर काम करणं आणि हुंडाईसारख्या कोरियन कंपनीबरोबर काम करणं, कामामध्ये, माणसाच्या स्वभावामध्ये, मॅनेजमेंटच्या तंत्रामध्ये काही फरक पडतो? हो, बिलकुल फरक आहे. ज्यावेळेस रविवारी खाणीमध्ये पगार व्हायचे, तर मग खाणीत पगार होताना मग वडिलांचं एक असायचं की सगळ्या लोकांना आम्ही पगार द्यायचा आणि त्यांचे पाय धरायचे. कोणाचे? सगळ्यांच्या टीमचे, कर्मचाऱ्यांचे? हां, त्या आमची पूर्ण टीम ते सगळे ते असायचे. तर हे कशासाठी? त्याच्यात एक हे होतं की त्यांनी मस्ती कधी येणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेतली आमच्याकडं.